मित्र हो, सध्याच्या घडीला महार वतनातील जमिनीचा मुद्दा हा कळीचा बनलेला असून आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महार वतनातील जमीन म्हणजे नेमकं काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्र हो, देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांचे सरकार असताना ब्रिटिश कायद्यानुसार महार समाजाला शासनाची सेवा करण्याच्या बदल्यात मिळणारी वंश परंपरागत जमीन म्हणजे महार वतन जमीन होय। या जमिनीच्या बदल्यात महार समाजाला गावातील सार्वजनिक सेवा आणि सरकारी कामे करावी लागत असे। मात्र या व्यवस्थेमुळे होणाऱ्या शोषणाविरुद्ध महाराष्ट्र सरकारने 1958 मध्ये वतन निर्मूलन कायदा आणून या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत। या जमिनी ताब्यात घेताना सरकारने संबंधित कुटुंबियांच्या वारसांना मोबदला सुद्धा दिलेला आहे। आता या वतनातील जमीन म्हणजे काय तर राजाची किंवा सरकारची चाकरी करणाऱ्या व्यक्तींना किंवा जनतेची कामे करणाऱ्या व्यक्तींना पूर्वी राजाकडून किंवा ब्रिटिश सरकारकडून जमिनीची मूळ किंमत न घेता त्यांच्या चाकरीबद्दल बक्षीस म्हणून जमिनी दिल्या जात। या जमिनी चाकरी करेपर्यंत वंश परंपरागतरित्या त्याच मूळ व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना वारसा हक्काने करावी असे अपेक्षित होते। त्यामुळे अशा जमिनीच्या हस्तांतरणावर निर्बंध होते। अशा जमिनींना वतन किंवा इनाम जमिनी म्हणून ओळखले जात असे। 1963 मध्ये इनाम वतने ही रद्द करण्यात आली आणि भोगवटादार 2 नुसार वारसांना पुनर्प्रदान करण्यात आले। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर सन 1963च्या दरम्यान इनाम आणि वतने शासनाने रद्द केली। वतने रद्द केल्यानंतर विशिष्ट नजराना रक्कम भरून घेतल्यानंतर सदर वतनाच्या जमिनी माजी वतनदारांना अविभाज्य नवीन शर्तीच्या अधीन राहून म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 पुनर्प्रदान करण्यात आल्या। 7/12 मध्ये तशी नोंदही घेतली गेली आहे। सदर जमिनी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय विकता येत नाहीत। जर अटी शर्तीचा भंग केला तर जमीन सरकार जमा करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो। जिल्हाधिकारी परवानगी देताना नजराण्यापोटी विशिष्ट रक्कम मूल्यांकनाच्या 20 किंवा 50% रक्कम घेते किंवा प्रचलित नियमानुसार आणि जमिनीचा वापर कोणत्या कामासाठी होणार आहे त्यानुसार मूल्यांकन ठरते। म्हणजेच विशेष म्हणजे ज्या उद्देशाने जमीन पुनर्प्रदान केली जाते त्यासाठी जमिनीचा वापर करण्याचे बंधन असते। आता मित्र हो, पूर्वी ह्या इनाम जमिनींचे 7 प्रकार अस्तित्वामध्ये होते। आता ते 7 प्रकार कोणते ते आपण जाणून घेऊयात। पहिला इनाम वर्ग 1 सरंजाम, जहागीर व इतर तत्सम राजकीय कामाचा मोबदला म्हणून दिलेली जमीन। इनाम वर्ग 2 मध्ये जात इनाम एखाद्या व्यक्तीने केलेल्या भूषणावह कामगिरीबद्दल दिलेली जमीन। इनाम वर्ग 3 देवस्थान इनाम देवदेवता किंवा अन्य धार्मिक स्थळांच्या व्यवस्थेसाठी दिलेली जमीन। इनाम वर्ग 4 देशपांडे, देशमुख, कुलकर्णी इनाम। इनाम वर्ग 5 परगाणा किंवा गावची जमाबंदी, हिशोब, वसूल, शासकीय कामकाज व व्यवस्था पाहण्याच्या कामगिरीचा मोबदला म्हणून दिलेले इनाम। इनाम वर्ग 6 रयत उपयोगी सेवेचा मोबदला म्हणून दिलेले इनाम। इनाम वर्ग 7 सरकार उपयोगी सेवेचा मोबदला म्हणून दिलेले इनाम महार रामोशी इनाम। तर असे वेगवेगळे प्रकार हे इनाम या जमिनीचे आहेत। तर मित्रहो, अशी ही महार वतनातील जमीन नेमकी कशी असते हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं। आपल्याला याबद्दल काही कमेंट्स करायचे असतील तर आपण व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि आपल्या काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा विचारू शकता। आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न हा केला जाईल। धन्यवाद।